प्रॅक्टिस सेट 10.2 स्टँडर्ड 8 मॅथ सब्जेक्ट आहे. डिवाइड क्वेश्चन आहे. डिवाइड अँड राईट द क्वेश्चन अँड द रिमाइंडर. सेम 10.1 जसा होता तसाच 10.2 आहे. फक्त चेंज आहे ते तुम्हाला बायनोमियल आणि मिनोमियल्स म्हणजे वन एक्सप्रेशन दिलं होतं इथे, त्याने तुम्हाला इथे डिवाइड करायला सांगितलं होतं आणि आता इथे 2 टाइम दिलेला आहे. म्हणजे बायनोमियल तुम्हाला माहीतच असेल, मागच्या वर्षी तुम्ही शिकला असेल बायनोमियल, ट्रायनोमियल आणि मोनोमियल. मोनोमियल असेल तर 1 एक्सप्रेशन असतं, बायनोमियल असेल तर 2 एक्सप्रेशन असतात आणि ट्रायनोमियल असेल तर 3 एक्सप्रेशन असतात. इथे आहेत 2. आता पहा, सेम सोपंच आहे. सेम 10.1 आहे तर त्याप्रमाणे करायचं आहे. वाय स्क्वेअर प्लस 10y प्लस 24. ओके, बायनोमियल y प्लस 4. आता सेम एक्सप्लेन असंच करायचं आहे म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. y प्लस 4 ने कोणत्या अशा एक्सप्रेशनला मल्टिपल केलं की इज इक्वल टू वाय स्क्वेअर येतो. फर्स्टली तुम्ही इथे वाय स्क्वेअरचाच विचार करायचा आहे, मग नंतर जे आन्सर येते ते समोर लिहायचे. पहा, मग वाय प्लस 4 ने म्हणजे वायने पहिला करून पाहायचं आहे. वाय 1 जा वाय, वाय स्क्वेअरचा वाय 1 जा वाय म्हणजे वायने वायलाच केला असता वाय स्क्वेअर येतं. ओके, हे माहीत असेल. म्हणजेच तुम्हाला इथे कितीने करायला लागेल, वायने मल्टिपल करावं लागेल. मग इथे वायने मल्टिपल केलं खरं, पण इथे 4 आहे तर काय करणार आहे तुम्ही, वाय प्लस 4 मल्टिपल वाय. ओके, मग वायने केलं असता काय येणार आहे, वाय 4 जा 4y प्लसला प्लस साईन द्यायचं आहे. वाय स्क्वेअर. आन्सर काय आलेला आहे, वाय स्क्वेअर प्लस 4y. मग सेम लिहून घ्यायचं इथे, वाय स्क्वेअर प्लस 4y. हे इथे चेंजेस होत आहेत त्याच्यामुळे तुम्ही सेम ॲज इट इज लिहायचं. पण आन्सर किती आले, क्वेश्चन तुमचं किती आलं आहे वरती लिहून घ्यायचं आहे, वायला वाय. मग काय एक्सप्रेशन आलेलं आहे आपलं, वाय स्क्वेअर. जे पाहिजे हवं होतं ते आपल्याला मिळालेलं आहे. मायनसला मायनस, वाय स्क्वेअर प्लस, इथे लिहायला विसरायचं नाही, वाय स्क्वेअर प्लस 4y. ओके, आता पहा, वाय स्क्वेअरमधून वाय स्क्वेअर जातो म्हणजे मायनस होतो तर काय होतं, 0 येतं. प्लसला प्लस साईन आहे. आता 10y मधून 4y गेला असता किती येतो, 10 मधून 4 6y. ओके, नेक्स्ट आपली एक्सप्रेशन आहे 24. आता 24 सेम वाय प्लस 4 ने कोणत्या एक्सप्रेशनला मल्टिपल केलं असतं, फक्त पहिला विचार करायचा आहे. जे नेक्स्ट येतं ते ॲटोमॅटिकली येत आहे आणि जे येईल ते लिहायचं आपल्याला. मग 6yचा विचार करायचा आहे म्हणजे फक्त पहिल्यांदा लिहायचं आहे 6y. आता वायने 6y येण्यासाठी काय करावं लागेल, कोणती अशी संख्या येईल की प्लस आहे, प्लस वाय 1 जा वाय, वाय 6 जा म्हणजे 6y आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, 6 ने त्याला मल्टिपल करावं लागेल. 6 4 जा, मग त्याचा एक्सपिरियन्स सेम लिहून घ्यायचा आहे. 6 4 जा 24 प्लसला प्लस 6y जा 6y. आपल्याला 6y पाहिजे होतं, 6y भेटलेलं आहे म्हणून 6 ने कितीने मल्टिपल केलेलं आहे इथे, 6 ने म्हणजे 6 ठेवायचं इथे. आता किती आलं एक्सप्रेशन हे इथे लिहून घ्यायचं, 6y प्लस 24 प्लसला प्लस आलेला आहे. आपल्याला इथे कोणतंही साईन चेंज करायचं नाही, प्लसला प्लस, y प्लस 4 वरती येत आहे. आता पहा 24 मायनस, इथे मायनस असतो म्हणजेच 24 मायनस 0, इथे पण 0 प्लस 0 0 म्हणजेच क्वेश्चन काय आला आहे तुमचा, क्वेश्चन जो आलेला आहे तो लिहायचा आहे आणि रिमाइंडर.
रिमाइंडर किती आलेला आहे 0. क्वेश्चन किती आलेला आहे y + 4. ओके. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, p² + 7p - 5 डिवाइड p + 3. ओके, राईट डाऊन करायचे. p² 7p - 5 डिवाइड p + 3 सेम आहे, फक्त तुम्ही साईनचं विचार करायचा, साईन व्यवस्थित द्यायचे. आता बघा p + 3 ने असे कोणत्या एक्सप्रेशनला मल्टिपल केला की p² येतो. फक्त विचार पहिल्यांदा p² चाच करायचा आहे. म्हणजेच इथे असं करू शकता तुम्ही, p + 3 ने p² येण्यासाठी काय करावं लागेल रे, तर p ने केले असता p² होतं. मग करून घ्यायचं आहे p² प्लसला प्लस साईन द्यायचं आहे आणि p3 जा केल्यामुळे 3p येतो. ओके, म्हणजेच इथे लिहून घ्यायचे +3p आणि इथे किती, कोणत्या संख्येने कोणत्या एक्सप्रेशनने केले तर p ने आपण मल्टिपल केलं. क्वेश्चनमध्ये येईल p आणि इथे काय येणार p² + 3p. ओके, मायनस मायनस p² - 0 प्लसला प्लस 3p - 7p - 3p किती येतो, आय थिंक 4. पुढचं एक्सप्रेशन घ्यायचं आहे 5. ओके, (4p - 5) इथे येत आहे. मग आता पहा नेक्स्ट, p + 3 ने असं कोणत्या एक्सप्रेशनला मल्टिपल केलं असतं आपल्याला 4pचा पहिला विचार करायचा. 4p भेटेल. कोणतं एक्सप्रेशन येणार आहे p + 3, फक्त pला करून पाहायचं आहे पहिला. मग आता कोणतं एक्सप्रेशन 4p येण्यासाठी 4 येणार आहे, बरोबर. 4p प्लसला प्लस आणि 4 3 जा 12. काय आलं आहे आपलं आन्सर, इथे आलेला आहे 4p + 12. आपल्याला 4p पाहिजे होतं, 4p आलेला आहे, +12 आलेलं 12 आणि क्वेश्चन आन्सरमध्ये इथे 4 येते, म्हणजे +4. ओके, किती काय येते 4p + 12. ओके, आता मायनस असतो, इथे नेहमी मायनस असतो. मायनस केलं 4p - 4p 0. इथे काय आहे मायनस मायनस दोन्हीकडे आलेलं, दोन्ही सिंबल. मायनस मायनस काय होतं प्लस होतं, म्हणून 12 आणि 5 17. आणि आता पहा बिग नंबर कोणता असतो त्याची साईन देतात मायनस मायनस केल्यानंतर. 5 ह्या स्मॉल आहे, 12 हा बिग आहे. मग बिगला कोणतं साईन आहे मायनस, म्हणून -17. आता इथून पुढे एक्सप्रेशन होऊ शकत नाही, म्हणून इथे क्वेश्चन किती आला आहे, आपला क्वेश्चन आला आहे p + 4. रिमाइंडर किती आहे -17. ओके, नेक्स्ट 3 नंबर घ्यायचं आहे. क्वेश्चन थर्ड, 3x + 2x² + 4x³ डिवाइड x - 4. ॲज इट इज लिहून घ्यायचे. 3x + ॲज इट इज लिहून घ्यायचं नाही, इथे खरं तर आपण ना
एक्सप्रेशन वाईज घेऊ शकतो. सॉरी, एक्सप्रेशन वाईज म्हणजेच हे बघा, इथे आहे एक्स क्यूब, इथे आहे एक्स स्क्वेअर आणि इथे x1. तर आपण असं पण घेऊ शकतो 4x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 3x. ओके, असं नेहमी आपण करू शकतो. आता पहा x मायनस 4. आता x मायनस 4 ने कोणत्या अशा एक्सप्रेशनला मल्टिपल केलं की त्याचा ॲन्सर आपल्याला 4x क्यूब मिळणार आहे. ओके, मग आता कोणत्या संख्या येणार आहे? x मायनस 4 असंही करू शकता. डायरेक्टली तुम्हाला येत असेल तर डायरेक्ट पण करू शकता. 4x क्यूब आपल्याला हवा आहे, तर एक्सला पहिला आपण मल्टिपल करून घेणार आहे. तर एक्सला एक्स स्क्वेअरने केलं असता एक्स क्यूब येऊ शकतो, पण 4 येऊ शकत नाही. म्हणजेच मग इथे आपल्याला 4 घ्यायचं आहे. 4 वजा 4 आणि एक्स क्यूबमधून आपण टर्म घेऊ शकतो अशी. 4x स्क्वेअरने एक्सला केला असता 4x क्यूब येऊ शकतो. ओके, मायनसला मायनस साईन करायचे. 4 4 जा 16 येतो, म्हणून 16 आणि एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर. ओके, म्हणजेच आपल्याला इथे एक्सप्रेशन काय भेटलं? 4x क्यूब मायनस 16x स्क्वेअर. ओके, मग इथे काय ॲन्सर म्हणजेच क्वेश्चन काय येतं? 4x स्क्वेअर. म्हणजेच इथे राईट करून घ्या तुम्ही 4x स्क्वेअर. ओके, 4x स्क्वेअर. इथे आपण 4x क्यूब मायनस 16x स्क्वेअर करून घेतलं. पहा मग आता 4x मधून 4x गेला, इथे साईन चेंज होत राहतात नेहमी. इथे प्लस असेल तर इथे मायनस होतं, इथे प्लस आहे तर इथे मायनस आहे, तर इथे आपण करू, इथे मायनस आहे तर इथे प्लस करून घ्यायचं आहे. म्हणजेच 4x क्यूबमधून 4x क्यूब गेला असं 0. ओके, आता पहा इथे प्लस मायनस प्लस होतं, म्हणजे 16 प्लस 2 किती येतो? 18 एक्स स्क्वेअर. ओके, x स्क्वेअर आलं. ओके, आता वरून आपण 3x एक्सप्रेशन घेणार आहोत. आता पहा x मायनस 4ने कोणत्या एक्सप्रेशनला मल्टिपल करायचं आहे की जेणेकरून आपल्याला 18x स्क्वेअर येतो. पहा मग 18x स्क्वेअर येण्यासाठी काय करावं लागेल? इथे फर्स्टली तुम्ही 18ने करू शकता आणि x स्क्वेअर आणायचं आहे आपल्याला. म्हणजेच 18x घ्यावं लागेल. 18x आणि x ॲड केला असता 18x स्क्वेअर भेटणार आहे. पण इथे काय आहे? मायनस 4. मग 18ने 4ला आपण मल्टिपल करून घेऊया. 18ने 4ला 8 4 जा 32, 4 1 जा 4 आणि 3 7, 72 आलेलं आहे. इथे मायनसला मायनस 72. 18xने 4ला केलं 72x येतो. ओके, इथे काय आलं मग? 72x किती? 18x. ओके, प्लसला प्लस साईन द्यायचा आहे 18x. पहा इथे प्लस असेल तर इथे मायनस होतो. 18x स्क्वेअर मायनस 72x.
72 आणि 3. आता पहा 18x गेला, असं मायनस केलं असं 0 येतो, प्लस मायनस प्लस प्लस होतो, म्हणजेच 72x आणि 3x 75x होऊ शकतो. प्लसला प्लस साईन दिला आहे. आता पहा 75 लिहिलं आपण. 75x वरून किती घेतलं आहे? नाही, काही घ्यायची गरज नाही, म्हणून x. आता पहा 75x कधी कसं येणार आहे? x - 4 ने कोणत्या अशा एक्सप्रेशनला मल्टिपल केलं की 75x येतो. 75x येण्यासाठी x - 4 × 75. 75 4 जा I think 5 4 जा 2 20 and 4 7 जा 28 and 2 30. 300. मायनसला मायनस साईन आहे आणि 75x ला 75x आलं का? 75x आहे इथे, 75x आलेला आहे. कितीने करावं लागेल आपल्याला? 75. ओके, किती? प्लस 75. ओके, काय आलं एक्सप्रेशन आपलं? 75 - 300. इथे एक्सप्रेशन हेच आले, तर तेच आपण लिहिणार आहोत. प्लस आहे इथे, तर इथे मायनस साईन चेंज होतं नेहमी, हे लक्षात ठेवायचं. 75x - 300. ओके, पहा 75x ला -75 0 आलं. इथे -3 ॲज इट इज आपण घेणार आहे. का? तर वरती कोणतं एक्सप्रेशन नाही, म्हणून. आता पहा क्वेश्चन काय आला तुमचा? 4x³ + 18x + 75. रिमाइंडर किती आला तुमचा? -300. नेक्स्ट 4th नंबर. क्वेश्चन 4. 2x³ + m² + m + 9 यांनी पॉवर 3 2 1 असेच दिलेले आहे, त्याच्यामुळे ते चेंजेस करायची गरज नाही. 2m - 1. ओके, आता पहा आपल्याला 2m - 1 ने मल्टिपल करायचे, जेणेकरून आपल्याला 2x³ भेटणार आहे. असं काय आहे की अशी कोणता एक्सप्रेशन असेल की 2x³ येणार आहे? 2x नाही, 2m आहे. 2m 2m³ येण्यासाठी 2m ने मल्टिपल करायचं आहे. 2m ने असे कोणत्या एक्सप्रेशनला मल्टिपल केलं की ते 2m³ येणार आहे. 2m ने आय थिंक m². m² ने 2m ला केलं असतं. 2m 2 आणि m² आणि याची पॉवर 1 याची पॉवर 2 म्हणजेच m³. मायनसला मायनस आणि m²चं m². ओके, आपल्याला काय भेटलं? 2m³ - m². ओके, आता इथे काय लिहिणार आहे? m³. m². आता आन्सर ॲज इट इज 2m³ - m². इथे
प्लस आहे तर इथे मायनस होतं, इथे प्लस आहे तर इथे मायनस आहे तर इथे प्लस होतं. म्हणजे 2mला 2m गेला असता 0. आता बघा दोन्ही प्लस आहेत, इथे प्लस मायनस प्लस होतं. m² प्लस m² किती येतो? 2m² येतो. प्लस ॲज इट इज वरचं एक्सप्रेशन आपण खाली लिहिणार आहोत. पुढे 2m - 1 ने कोणत्या एक्सप्रेशनला मल्टिपल केलं की 2m² येणार आहे. पहा 2m - 1 कोणतं एक्सप्रेशन घ्यावं लागेल? 2m 1 जा 2m. जर घेतलं 2m नाही घेऊ शकत, m घेऊ शकतो आपण. m 1 जा m आणि m 2 जा 2m. ओके, आणि m आणि m 2m². ओके, 2 1 जा 2 म्हणजे 1 घेतलं 1m. 1 लिहायची गरज नाही, म्हणजे 1 टाइम m घेऊ शकतो आपण. 2m 1 जा 2m². आणि इथे m स्क्वेअर येतं, आणि इथे m मायनसला मायनस आणि m 1 जा m. ओके, आता पहा मग 2m² इथे प्लस m मायनस m. एक्सप्रेशन मायनस झालं, 0 आलं, प्लस मायनस प्लस होतं नेहमी, म्हणजेच m 2m राहिलं. ओके, प्लसला प्लस 9 वरून घेतलं, जे ॲज इट इज राहिलेलं आहे. आता इथे पहा 2m - 1 इंटू ब्रॅकेटमध्ये कोणती संख्या येणार आहे ते काढायची आहे. 2m. 2m येण्यासाठी काय रे? 1 ने घ्यायचं. 2m 1 जा 2m आणि मायनसला मायनस आणि इथे 1 1 जा 1. ओके, आलं. इथे साइन प्लसचं 2m - 1 0 आलं, प्लसचं मायनस मायनसचं प्लस. इथे मायनस असेल तर इथे प्लस होतं. साइन चेंज करायला विसरायचं नाही, साइन चेंज केल्याशिवाय ॲन्सर येणार नाही. 9 + 1 किती येतं? 10 येतं. आणि साइन नेहमी बिग नंबरचं, बिग नंबर आहे 9 म्हणून +10. क्वेश्चन काय आला तुमचा? m² प्लस m प्लस 1, रिमाइंडर काय आला? 10. ओके, तुम्ही ब्रॅकेट करून घ्यायचं आहे किंवा हायलाईट कसंही करू शकता तुम्ही. आन्सरला नेहमी हायलाईट करून ठेवायचं. 5th 3x - 3x² - 12 प्लस x4 प्लस x³ डिवाइड 2 प्लस x². हे असं आहे तर आपण डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे त्याला घ्यायचा. डिसेंडिंग म्हणजे उतरत्या क्रमाने. आता उतरत्या क्रमाने म्हणजेच कसं की पॉवर ज्याची मोठी आहे तो फर्स्ट घ्यायचं आहे. ओके, कोणता आहे तर x4. नंतर आहे प्लस x³. नंतर आहे -3x². नंतर काहीच नाही, याचा अर्थ एक्सला काहीच नाही, याचा अर्थ 1 असते म्हणजे 3x. नंतर लास्ट येतो -12. ओके, सेम ॲज इट इज डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणेच आपण इथे पण डिवाइड करणार आहोत. काय येईल पण फर्स्ट x² प्लस 2. ओके, एक्सप्लेन करायचं इथे तुम्हाला समजण्यासाठी. बाजूला मी नेहमी प्रयत्न करते की बाजूला एक्सप्लेन असावं. पहा x² प्लस 2 याने
कोणत्या अशा टर्मला मल्टिपल केलं की आपल्याला काय भेटणार आहे? x4. पहिलं तर आहे x4चा विचार करायचा आपल्याला, म्हणजे पॉवर 4 असणार. x ची पॉवर 4 आहे. मग कसं भेटणार आहे? x² आहे इथे आणि आपल्याला x4 पॉवर पाहिजे, तर किती एक्स्ट्रा घ्यावं लागेल आपल्याला? अजून x² हे एक्स्ट्रा घेतलं की x4 येणार आहे. मग करून पाहायचं असेल तर करून पहा. x² + 2 मल्टिपल x². x² ने x² ला मल्टिपल केलं की x4 येणार आहे, प्लसला प्लस आणि x² ने 2 म्हणजे 2x. इथे काहीच नाही याचा, 2 × 1 = 2, 2x². आन्सर किती येते? x4 म्हणजे पॉवर आहे 4 प्लस 2x². नेक्स्ट काय असणार आहे? मग इथे आपण काय लिहिणार आहोत? x² क्वेश्चन आला, नंतर x4 प्लस हे बघा इथे आपण ज्याची पॉवर आली तो लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत, 2x². ओके, तर इथे आपण किती घेणार आहोत? 2x² पॉवर असणार आहे कुठे? तर इथे काय प्लस, तर प्लसला प्लस आहे ॲज इट इज 2x². ओके, प्लस इथं साईन द्यायचं नाही. नंतर काय? x4 पॉवर x4 मायनस केलं की 0 येतो. इथे प्लस आहे म्हणून इथे मायनस करतो आपण. आता बघा x³ इथे मध्येच राहिलेला आहे म्हणून x³ ला x³ खाली घेणार आहे आपण. बघा फिफ्थ काय आहे? 3x - 3x² - 12 प्लस x ची पॉवर 4 प्लस x³ डिवाइड इन ब्रॅकेट म्हणजे डिवाइड 2 प्लस x². आता पहिल्यांदाच आपण काय करणार आहोत? जशी पॉवर आहे तसे आपण डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे लावून घेणार आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उतरता क्रम. उतरता क्रम म्हटलं की आपण पहिल्यांदा जास्त पॉवर ज्याची आहे तो टर्म घेणार आहोत. पहिला x4 प्लसला प्लस ज्याचा साइन आहे ते पहिला देऊन टाकणार आहे, x³. नंतर येतो 3x² पहिला काय आहे? मायनस, म्हणून मायनस 3x². नंतर इथे काहीच नाही याचा अर्थ प्लस आहे 3x नंतर -12. ओके, आता हे सुद्धा आपण डिव्हिजन सुद्धा आपण डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे घेणार आहे. म्हणजेच पहिला टर्म घेणार आहोत स्क्वेअरची x² + 2. ओके, आता आपल्याला x ची पॉवर 4 आणायची आहे. म्हणजेच एक्सप्लेन मध्ये काय येणार आहे आपला? x² + 2 ने कोणत्या अशा टर्मला मल्टिपल केलं की x4 म्हणजे 4 पॉवर येणार आहे. तर काय येणार आहे? आपली x² आहे, इथं 4 आहे म्हटलं की अजून किती प्लस करावं लागणार आहे? 2. म्हणजे x² ने जर मल्टिपल केलं की आपल्याला x ची पॉवर 4 येणार आहे. पहा, करून पाहायचे. मग x पॉवर आहे, मग +2 केल्यानंतर काय येणार आहे ते पाहायचे. x² + 2 मल्टिपल x². बघा x² x4 पॉवर प्लसला प्लस x². इथे काही नाही याचा अर्थ 1 असतो, 2 × 1 = 2 आणि x² ला x². म्हणजे x² जर केलं तर इथे काय येतो? 2x². ओके, आता बघा ॲज इट इज आपण टर्म घ्यायचे, पण कशी घेणार आहे इथे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. x² ला x² आपण प्लसला प्लस साइन
आणि इथे मायनस, प्लस आहे म्हणून इथे मायनस येतो सिम्बॉल. आता बघा इथे काय प्लस 2x². x² इथे कुठे येतो, कोणत्या टर्ममध्ये ॲडजस्ट करणार आपण, तर x² टर्ममध्ये आपण त्याला ॲडजस्ट करणार आहे. प्लस 2x². ओके, ॲज इट इज ठेवणार आहे. x² इथे क्वेशंट आलेला आहे. x² x4 मायनस झाला 0. इथे बघा प्लस असतो म्हणून इथे मायनस केला, इथे मायनस आहे तर इथे प्लस केला. प्लसचं इथे जाऊन काय होतं, मायनस होणार आहे. इथे मायनस करतो, हे इथलं जर सिम्बॉल असं ॲज इट इज ठेवलं तर इथे प्लस येणार आहे. म्हणजे मायनस मायनस प्लस येतो. दोन्ही संख्यांचं प्लस जर केली तर इथे काय येणार आहे, मग 5x² इथे येईल. आणि x³ इथे मध्येच राहिलेला आहे म्हणून x³ ॲज इट इज खाली घ्यायचं आहे. प्लसला प्लस साईन आहे आणि इथे मायनसला मायनस. ओके, नंतर येतो वरून वरची टर्म घेऊन ठेवायचे 3x - 12. ओके, आता नेक्स्ट असणार आहे x² + 2. आता काय पाहिजे आपल्याला, x³ ने कोणत्या अशा टर्मला आपण मल्टिपल करू शकतो की जेणेकरून =x³ येईल. x³ येण्यासाठी x² ला कोणत्या संख्येने करावं लागेल, तर x ने केलं की x³ येतो. x² + 2 तुम्हाला जर तिथे जमत नसेल तर डायरेक्ट जमत नसेल तर असं करायचं आहे, x ने आपण मल्टिपल करतो जेणेकरून इथली संख्या व्यवस्थित येणार आहे. x³ x किती येतं, x³ x² आणि x³ येतो, प्लसला प्लस 2x ला 2x म्हणजेच 2 × 2 आणि x ला x. ओके, मग इथे काय येईल, प्लस 2x. ओके, ॲज इट इज ही टर्म उचलायची आहे आणि इथे ॲडजस्ट करायची. x³ 2x कुठे आहे, इथे स्क्वेअर आहे आणि इथे x आहे म्हटलं की इथे आपण प्लस 2x ॲडजस्ट करणार आहोत. ओके, प्लस कितीने भाग बसला असं जर म्हणतो आपण मराठीमध्ये, म्हणजेच किती क्वेशंट आला, x. आन्सर आहे x. नंतर x³ मायनस झाला, काहीच नाही याचा अर्थ, मायनस झाला. -5x² ॲज इट इज खाली 3x मधून 2x मायनस झाला. 3x मधून इथे प्लस असेल तर इथे मायनस करतो, साईन चेंज करायचं आहे आणि साईन नेहमी मोठ्या बिग नंबरचं देतो. 3 मधून 2 मायनस केलं झाल्यानंतर 1 येतो आणि x मधून x म्हणजेच 1x इथे राहिलेला आहे. 1 लिहायची गरज नाही, बिग नंबरचं साईन म्हणजे प्लस द्यायचं. 3 हे बिग नंबर आहे इथे, -12. आता पहा इथे झालं, आपल्याला आता -5x आणायचं आहे. x² + 2 ने कोणत्या संख्येला मल्टिपल करू शकतो आपण, म्हणजेच -5x² येईल. तर x² ला x² आहे म्हणजेच आपल्याला इथे मला वाटते की इथे -5 घेतला की 5 × 5 आणि x² ला x² आणि मायनस घेतलं की मायनसचं ॲन्सर येणार आहे. म्हणून आपण -5 ने मल्टिपल करणार आहोत. आणि 5 × 2 इथे करायची गरज नाही वाटत का, तर 5 × 2 10 मायनस आहे इथे म्हणून 10. ओके, -5 ने 2 ला केलं की -10 येतो, हे लक्षात ठेवा. -5x² -10 किती आला, -5.
5x 0 येतो, x ॲज इट इज इथे आला आणि मायनसला मायनस, 12मधून 10 मायनस केला 2 राहिला आणि बरोबर साईन नेहमी बिग नंबरचं. ओके, मग काय झालं इथे x -2 आलेला आहे. आता xची पॉवर किती आहे 1 आहे, इथे पॉवर किती आहे 2, म्हणजेच कधीही कमी संख्या असेल तर डिवाइड होऊ शकत नाही. जास्त संख्येला आपण डिवाइड करू शकतो पण कमी असणाऱ्या संख्येला करू शकत नाही. म्हणून क्वेश्चन काय आला x² प्लस x - 5 आणि रिमाइंडर काय आला x - 2. A4 raised to minus a cube plus a square minus a plus 1. Okay, divide a cube minus 2. डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणेच दिलेला आहे म्हणून आपण सेम डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणेच लिहून घेत आहोत. a cube minus 2. ओके, पहा a cube minus 2 ने मल्टिपल करायचे इज इक्वल टू a raised to 4 यायला हवा. तर आपण काय करणार आहे a क्यूब आणि हे A4 किती येऊ शकतं इथे, तर a 1 टाइम a घेतला तर a raised to 4 येऊ शकतो. म्हणून a raised to 4. ओके, नंतर आहे -2. a ने जर 2 ला मल्टिपल केलं तर काय येऊ शकतं 2a, मायनसला मायनस a1, इथे काही नसतं याचा अर्थ 1 असतो, 2 1 जा 2 आणि a ला a ॲज इट इज. इथे पहा a raised to 4 आलं मायनस 2a. आता a कुठे इथे, म्हणून इथे आपण 2a घेणार आहोत. a च्या खाली -2a जसं टर्म आहे तसं आपण घेणार आहे. त्याची पॉवर कोणतीच नाही, ह्याला पण पॉवर नाही आहे म्हणून a च्या खाली आपण a घेतलं. a4 मायनस झालं 0 आलं. पहा इथे मायनस आहे तर इथे -a3 प्लस a². इथे मायनस इथे प्लस होता 2a याच्या हे मायनस आहे तर इथे पण मायनस होणार आहे. 2a मधून 1a मायनस झालं तर आपण इथे किती a राहिला आणि सिम्बॉल नेहमी मोठ्या बिग नंबर इथे 2 आहे म्हणून 2चं साईन इथे प्लस आलेलं आहे म्हणून प्लस a प्लस 1. ओके, नेक्स्ट -a³ येण्यासाठी आपण काय करावं लागेल, a³ मायनस यायचं आहे म्हणजेच a³ -2 मल्टिपल अशी कोणती येणार आहे a³ 1 जा a³ म्हणजेच मायनसमध्ये आन्सर हवा आहे. इथे प्लस आहे तर आपण -1 घेणार आहोत म्हणजेच a³ -a³ येणार आहे. पुढे आहे 2 1 जा 2 मायनस, इथे मायनस साइन आहे तर इथे पण मायनस होणार आहे. 2 1 जा 2 आणि आता पहा इथे मायनस आहे इथे मायनस आहे तर नाही, इथे मायनस आहे इथे मायनस आहे तर दोन्ही मायनस मिळून साइन खरं तर इथे प्लस येणार आहे. ओके, नेक्स्ट इथे काय आलं -a³
प्लस 2 जिथं नंबर आहे तिथेच आपण घेणार आहे, त्याला कोणतेही टर्म्स नाही. ए क्यूबला ए क्यूब मायनस 0 पहा प्लस ए स्क्वेअर प्लस ए. 2 आणि 1चं काय करणार आहे, इथे प्लस आहे तर इथे मायनस होतं म्हणून 2 मधून 1 मायनस झालं, -1 आलं. साईन नेहमी बिग नंबरच. ओके. नंतर आपल्याला हवं आहे ए स्क्वेअर, इथे -1 ए स्क्वेअर हवा आहे. आता पहा इथे ए स्क्वेअर आले आणि इथे काय आहे ए रेज टू 3 आहे, म्हणजेच हा नंबर ही पॉवर कमी आहे, ही पॉवर जास्त आहे. जास्त पॉवर मल्टिपल होऊ शकत नाही आणि नंबर कमी येऊ शकत नाही. नेहमी मल्टिपल केलं की पुढे इन्क्रीज नंबर होतो, म्हणून इथे हा आपला रिमाइंडर राहत आहे. इथून पुढे आपल्याला डिवाइड करता येणार नाही, म्हणून क्वेशंट काय आला, क्वेशंट ए स्क्वेअर प्लस ए मायनस ए आणि रिमाइंडर सॉरी रिमाइंडर ए स्क्वेअर प्लस ए मायनस ए आणि हे ए मायनस 1 हा आपला क्वेशंट आलेला आहे. नेक्स्ट 7 नंबर. फोर एक्स रेज 4 मायनस 5 एक्स क्यूब मायनस 7x प्लस 1 4x मायनस 1 डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणेच दिलेला आहे, पण इथे सेकंड पॉवर आपल्याला घ्यावी लागणार आहेत. 4 पॉवर आहे, 3 पॉवर आहे, 2 पॉवर नाही आहे, म्हणून आपल्याला 2 पॉवर आपल्याला स्वतःहून ॲड करायचे. 5x क्यूब प्लस घेणार आहोत 0, त्याला कोणतंही घ्यायची नाही, फक्त पॉवर घेण्यासाठी आपल्याला ॲड करायचे, म्हणून नंबर घेणार नाही. नंतर 7x रेज 1 आहे ऑलरेडी आणि 1 4x मायनस 1 पहा 4x फोर्थ आणायचं आहे आपल्याला, म्हणजेच 4x मायनस 1 कोणत्या संख्येला आपण मल्टिपल करू शकतो. 4x पॉवर 4 येईल. 4x तर ॲज इट इज 4x आहे. 4x 1 4x, आपल्याला xने x4 आणायचे, म्हणजेच x क्यूब जर घेतलं तर येऊ शकतो. x क्यूब 1 x क्यूब आणि ही 1 पॉवर म्हणजे x4 पॉवर, म्हणजेच आपल्याला x क्यूब आणि 4 1 4. नंतर आहे x क्यूब 1 x क्यूब, मग 1 नाही x क्यूब इथे ठेवणार आहोत. मायनसला हे मायनस आहे तर इथे पण मायनस केलं. पहा मग 4x रेज 4 इथे प्लस असतो, इथे प्लस असतो, म्हणून इथे मायनस येणार आहे. आता कोणती पॉवर आले x क्यूब, म्हणून मायनस x क्यूब इथेच सेम ॲज इथं मायनस आहे तर इथे येऊन प्लस होते. मायनस प्लस मायनस होता, म्हणजेच 5 मधून 1 गेला, इथे काहीच नाही. याचा अर्थ किती आला 1 4x क्यूब आणि त्याचा सिम्बॉल मायनस. बिग नंबर कोणता आहे 5 आहे ह्याच्यामध्ये, म्हणून मायनस. नंतर नेक्स्ट पॉवर प्लस 0x स्क्वेअर मायनस 7x प्लस 1 पहा आपल्याला मायनस 4x क्यूब हवा आहे, म्हणजे 4x मायनस 1 मल्टिपल. आता 4x क्यूब मायनसमध्ये आपल्याला ॲन्सर हवा आहे, इथे आपल्याला मायनसमध्येच ॲन्सर हवा आहे. 4x म्हटलं की 4x 1 x वर फक्त x क्यूब आणण्यासाठी इथं x स्क्वेअरने जर केलं तर आपल्याला येऊ शकतं. ह्याची 2 पॉवर ह्याची 1 पॉवर मिळून आपण 3 पॉवर आणू शकतो. x क्यूब आणि 4 1 तर 4 आहे.
म्हणजेच मायनसला, आणि मायनसमध्ये आन्सर हवा आहे म्हणून आपण मायनसमध्ये केलेलं आहे. नंतर मायनसला मायनस एक्स क्यूब एक्स स्क्वेअर वनजा एक्स स्क्वेअर, आणि मायनस इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, म्हणून इथे आपण प्लस होणार आहे. ओके, मायनस एक्स 4x क्यूब प्लस एक्स स्क्वेअर, इथे मायनस एक्स स्क्वेअर. इथे सिम्बॉल फक्त आपण चेंज करायचे आहेत. झिरोतून 1 जात नाही, म्हणजेच प्लस मायनस मायनस होतं, 1मधून 0 गेला 1, म्हणजे 1 टाइम एक्स स्क्वेअर राहत आहे, आणि इथे 0 आहे, इथे 1 पॉवर असते, म्हणजेच आपण घेऊ शकतो मायनस, ह्याचं साईन घेणार आहोत आपण. ओके, पुढे आहे मायनस 7x प्लस 1. ओके, आता 4x मायनस 1. काय हवं आहे आपल्याला? मायनस एक्स स्क्वेअर हवं आहे, म्हणून आपण एक्स स्क्वेअर दोन्ही जर घेतलं तर आपण आता बघा, इथं एक्स स्क्वेअर हवं आहे आणि इथं 4x आहे, तर आपण कसं, आपल्याला तर एक्स स्क्वेअर ओनली हवं आहे, आणि हे 4 कुठे घालवणार आहे आपण? अशा वेळेस आपण काय करणार आहोत, तर एक्स 4 जर घेतलं असं डिवाइडमध्ये, तर आपण करू शकतो. ह्या 4xला आपण कसं मल्टिपल करतो, 4x असं मल्टिपल करू शकतो. 4 1 जा 4, 4 1 जा 4 घालवून एक्स इंटू एक्स स्क्वेअर होऊ शकतं, म्हणून एक्स डिवाइड एक्स अपॉन 4 घेऊ शकतो आपण. मग इथे आपल्याला मायनसमध्ये आन्सर हवा आहे, तर आपण मायनसमध्ये घेणार आहोत. मग कितीने आपण भाग बसवू शकतो किंवा डिवाइड करू शकतो? एक्स अपॉन 4ने. मग इथे किती? मायनस एक्स अपॉन 4ने, जेणेकरून आपल्याला एक्स स्क्वेअर आन्सर येणार आहे. आता एक्स अपॉन 4 1 जा एक्स अपॉन 4, मायनस प्लस मायनस, इथला मायनस मिळून इथे प्लस होतो, एक्स अपॉन 4. इथे मायनस एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर आलेला आहे, प्लस एक्स अपॉन 4 इथपर्यंत आला. मायनस करूया, इथे मायनस आणि इथे पण मायनस मायनस किती काय होतं, आपण आता ह्याची ॲडिशन कशी करणार आहोत? 7x आहे, एक्स अपॉन 4 आहे, तर कशी करणार आहोत? 7x प्लस एक्स आणि 4. इथे काहीच नसतं, याचा अर्थ काय असतो रे? 1 असतो. म्हणून इथे पहा, आता आपल्याला 1 इथे आहे, इथे डिनोमिनेटर्स 4 आहे, तर आपल्याला फर्स्ट तर करायचं आहे डिनोमिनेटर्स सेम करून घ्यायचं आहे. 7x आणि सेम करण्याची मेथड काय आहे? त्या संख्येने दोन्हीकडे आपण मल्टिपल करतो. 1 आणि 4 दोन्हीकडे पण 4ने आपण मल्टिपल करूयात, जेणेकरून आपल्याला त्याचं डिनोमिनेटर सेम येईल. 7 4 जा किती? 28, आणि एक्सला एक्स 4 1 जा 4 प्लस एक्स अपॉन 4, डिनोमिनेटर सेम आले. आता इथे काहीच नाही, याचा अर्थ काय असतं? 1 असतो, म्हणजे 28 आणि 1 29x, आणि इथे 4 आणि इथे 4, हां बरोबर, 4 किती येणार आहे? 4च येणार आहे. 4 डिनोमिनेटर 1 टाइम घेतो आपण अशा वेळेस. ओके, मग इथे आन्सर किती येतं आहे? इथे सगळीकडे मायनस आहे, तर आपण सगळीकडे मायनस देऊयात. ओके, मग आन्सर पण आपलं मायनसमध्येच.
मायनस आहे नाही याच्याऐवजी इथे पण आपल्याला हे बघा मायनस मायनस प्लस केलेलं आहे, तर आपण काय करूया बिग नंबरचं इथे साईन घेतलेलं आहे. 7 हा बिग नंबर आहे, याच्यामध्ये मायनसचं साईन घेतलं +1. आता आपल्याला आन्सर हवा आहे 29/x. तिकडे जागा नाही आहे तर आपण इकडे करूयात. (4x - 1) मल्टिपल आणि आपल्याला आन्सर हवा आहे 29/x मायनसमध्ये. तर हे कसं येणार आहे, तर 4x ने आपण पहिला तर मल्टिपल करून घेऊया. कोणता असा नंबर आहे की आपल्याला 29 आन्सर आणू शकतो. तर पहा 29x झालं का नाही, 29x/4 आहे इथे, सॉरी 29x/4 सेम ॲज इट इज घेतलं, मायनसला मायनस करून घ्यायचं आपण इथे. आणि पहा 29x/4ला 4x ने डिवाइड केलं तर किती येईल, हे करण्यासाठी आपल्याला अशी मेथड कर. 4xला काहीही डिनोमिनेटर्स नाही म्हणून इथे 1 घेणार आहोत. अशा वेळेस काय करणार आहे आपण, हे सेम इथे आपण 29x/4 असं घेणार आहे. ॲट डिवाइडचं आपण मल्टिपल करण्यासाठी रेसिप्रोकल म्हणजेच की आपण उलटं घेतो मल्टिपलमध्ये घेण्यासाठी. 4x जर वरती असेल तर आपण खाली घेणार आहे, 4x खाली असतं तर वरती घेतलं असतं. म्हणजेच इथे 1 खाली आहे तर आपण वरती घेतो आता, आणि 4x खाली घेतलं. ओके, नंतर आहे 29x आणि 1 की 29x 1 जा 29x आणि 4 4 जा 16x. आता पहा इथे xला x घालून घेऊया आपण, राहिलं 29x नाही 29/16. हे ते आपण काय केलेलं आहे, 1ला पण करून घेतलेलं आहे. 29/16 ने 4xला घालवलं तर हे सेम 29/4 येतं. तर मायनसला मायनस, इथे पण मायनस आहे तर इथे मायनसमध्ये आन्सर हवा आहे आपल्याला म्हणून मायनस करून घेतलं. पण इथे मायनस आहे, इथे प्लस येणार आहे समोर. 29/16 1 जा 29/16 हे इथे आपल्याला हे आन्सर भेटलेलं आहे. म्हणजेच आता आपल्याला 29x हे तर भेटलेलं आहे आपल्याला. (29/x) इथे आहे का नाही, सॉरी इथे x आहे म्हणून आपण इथे x घेतलेला आहे, इथे घ्यायची गरज नाही म्हणून 29x/4 आलेला आहे. प्लस किती आलं होतं आपलं 29/16. आता बघा मायनस मायनस हे मायनस होऊन जातं, 0 येतं. इथे प्लस मायनस मायनस होतं. मग आता 1 मधून मायनस 29/16 करायचं आपल्याला. हे कसं करणार आहोत आपण, तर इथे पहा 1 - 29/16. जर इथे असं केलं तर आपल्याला इथे डिनोमिनेटर्स काहीच नाही, याचा अर्थ 1 असतो. म्हणून इथे पहिला आपण तर मायनस करण्यासाठी डिनोमिनेटर्स सेम करून घेणार आहोत. 1 ने आता सेम करण्यासाठी 16 ने दोन्ही बाजूला आपल्याला मल्टिपल करावं लागेल. 1 मल्टिपल 16 मल्टिपल, इथे पण मल्टिपल करा. -29/16
16, 16 1 जा 16, 16 1 जा 16 मायनस 29 16. हे डिनोमिनेटर सेम आले पण 29 मायनस 16 किती येतं इथे आपल्याला मायनस करावं लागणार. इथे जर प्लस असेल प्लस मायनस करतो आणि बिग नंबरचं साईन देतो. 29 मायनस 16 किती येतो 29 मायनस 16 13 आणि बिग नंबर आहे 29 म्हणून बिग नंबरचं साईन देतो आणि 16 वन टाईम डिनोमिनेटर्स. इथे काय आलं इथे काय येणार आहे आपल्याला मायनस येऊ शकते का हां मायनस इथं आन्सर मायनसमध्येच आलेला आहे म्हणून मायनस 16 13/16. क्वेश्चन काय आला तुमचा इथे राहिलेला आहे आपला एक घेतलेला हे लास्टचा राहिलेला आहे हा मायनस 29/16. ओके म्हणून x³ मायनस x² मायनस x/4 मायनस 29 16. हा क्वेश्चन आहे. रिमाइंडर तुमचा मायनस 13 16 आहे. ओके तुम्ही 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम समजणार आहे.